पुढील कशाच्या समूहाला संच म्हणतात? आता इथे दिले नाण्यांचा संच, उपकरणांचा संच, पाठ्यपुस्तकांचा संच, प्रश्नपत्रिकेचा संच. तर इथे ज्या उपकरणांचा संच असतो, पाठ्यपुस्तकांचा संच असतो, प्रश्नपत्रिकेचा संच असतो. तर ब क नाण्यांचा संच नसतो, उपकरणाचा, पाठ्यपुस्तकांचा आणि प्रश्नपत्रिकेचा संच तुम्ही म्हणू शकता. म्हणून ब क आणि ड. खालील दिलेल्या शब्दांपैकी समूहदर्शक असलेला शब्द कोणता? तर इथे ताटवा, लेकरू, कथाकार आणि तांडा. तर फक्त तांडा, ताटवा, कथाकार काय विचारले? खालील दिलेल्या शब्दापैकी समूहदर्शक असलेला शब्द कोणता? तांडा हा शब्द याच्यामध्ये फक्त समूहदर्शक आहे. ठीक आहे. नंतर दिले उतरण कशाची? उतरण कशाची असते? मडक्यांची उतरण असतं. मडक्यांची आपण उतरण म्हणतो. थवा कोणाचे? तर थवा हा पक्ष्यांचा असतो. खालीलपैकी समूहदर्शक शब्दाच्या एकूण किती जोड्या बरोबर आहे? केळांचा लोणर, फळांचा गुच्छ, मुलांचा घोळका, वेलींचा कुंज. तर इथे फळांचा गुच्छ नसतो तर फुलांचा गुच्छ असतो, म्हणून ब हे चुकीचे. 1, 2 आणि 3 हे बरोबर आहे. तर एकूण जोड्या विचारले होते आपल्याला. एकूण जोड्या किती आहे? 3 जोड्या बरोबर आहे. केळांचा लोणर, मुलांचा घोळका आणि वेलींचा कुंज. पथक कशाचे आहे? तर पथक हे कशाचे असतं? सैनिकांचे असतं. कुंज कशाला म्हणतात? वेलींचा कुंज, फुलांचा कुंज, मुलांचा कुंज का तारांचा? तर इथे वेलींचा काय असतो? कुंज असतो. सैनिकाच्या समूहाला काय म्हणतात? काय म्हणत नाही, सॉरी. तर सैनिकाच्या समूहाला तुम्ही तुकडी, पथक, पलटण म्हणू शकता. थापा आपण सैनिकाच्या समूहाला म्हणत नाही. त्यानंतर दिले खालीलपैकी समूहदर्शक नसलेला शब्द कोणता? कळप, पक्ष्यांचा थवा, मुलांचा घोळका, ताटी. ताटी हा शब्द समूहदर्शक नाही. ठीक आहे. खालीलपैकी जोडी कशाची असते? तर आपण कशाची जोडी घेतो? जोडी ही दुर्वांची असते. तशीच पालेभाज्याची जोडी असतं, त्याला पालेभाज्याच्या जोडीला आपण गट पण म्हणू शकतो, जोडी किंवा गड्डी पण म्हणू शकतो. कळप हा शब्द कोणत्या शब्दासाठी येत नाही? गुरांचा कळप, हरणांचा कळप, मेंढ्याचा, माणसांचा कळप. तर आपण इथे माणसांचा कळप असं म्हणत नाही. ठीक आहे. जशी पोथ्याची थप्पी तशी करवंदीची काय असतं? जाळी. जसा विमानांचा ताफा तसा फुलांचा काय असतो? गुच्छ. बांबूच्या समूहाला काय म्हणतात? तर बांबूच्या समूहाला आपण बेट म्हणतो. 16-17 खालील प्रत्येक प्रश्नात रिकाम्या जागी पर्याय कोणता समूहदर्शक शब्द येईल त्याचा पर्याय क्रमांक शोधा. भिंतीच्या कडेने मुंग्यांची काय असतं? रांग. रात्री आकाशात ताऱ्यांचा काय दिसतो? पुंजका. खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. गवताचा भारा, दुर्वाची जोडी, आंब्याच्या झाडांची राही, द्राक्षांचा लोणर. तर इथे लोणर जो आहे तो कशाचा असतो? केळांचा असतो, द्राक्षांचा नाही. म्हणून चुकीची जोडी कुठली? द्राक्षांचा लोणर.